चौधरी आज अवंती म्हणून नाही तर आयोजकांनी सुचवलेल्या विषयानुसार मी जिजाऊ बोलते. होय, मी जिजाऊ बोलते. शहाजी राजांची पत्नी म्हणून नाही तर शिवबांना घडवणारी एक आई म्हणून. आज वेळ बदललाय, काळ बदललाय, पण प्रश्न मात्र तसेच आहेत. आज आपल्याला तलवारीशी नाही तर अज्ञान, असंवेदनशीलता आणि अंधश्रद्धेशी लढायचं आहे. मी माझ्या शिवबांना फक्त युद्ध शिकवलं नाही, त्यांना न्यायही शिकवला, त्यांच्यात विवेक पेरला आणि हे स्वराज्य घडवले. स्वराज्य हे काही फक्त तलवारीने मिळवता आले नाही, तलवारीने ते फक्त मिळवता आले आणि टिकले ते फक्त नीतीने. आज इथे लोकशाही आहे, मतदानाचा अधिकारही आहे, परंतु हा माझा वारसा म्हणतो की माझ्या एका मताने काय फरक पडणार. अरे मूर्खा, तुला साधं एवढंही कळत नाही की मी माझ्या एका लेकाला जन्म दिला, त्याला घडवलं आणि इतिहास बदलला. तसं तू सुद्धा तुझ्या एका मताने तुझं भविष्य बदलू शकतो, हे साधं सुद्धा तुला कळत नाही. आज मी जेव्हा बातम्या ऐकते तेव्हा माझं मातृत्व हादरतं. आज उन्नाव सारख्या बातम्या या फक्त बातम्या राहिलेल्या नाहीत तर आपल्या संस्कारांवरचा आरोप आहे. मी जेव्हा शिवबांना घडवलं तेव्हा त्यांना शिकवलंय की परस्त्री ही माते समान. मग आज हे फक्त पाठ्यपुस्तकांपुरतंच उरलंय का? आज आपण आपल्या मुलांना काय शिकवतोय? तो मुलगा आहे, तो ओरडला तर तो पुरुष आहे, मुलगी रडली तर सहन करायला शिक. हे संस्कार देऊन आपण आपल्या मुलांना घडवणार आहोत का? आज इथे बसलेल्या मातांना मला विचारावं असं वाटते, जिजाऊ म्हणून नाही तर एक आई म्हणून, तुम्ही काय तुमच्या मुलांना फक्त अभ्यास, मार्क्स, करिअर हेच शिकवलंय का? की मी एक माणूस म्हणून जगणं सुद्धा? आज मला भीती वाटते. मुलगा गप्प आहे, मुलगी चिडचिड करती आहे म्हणून या आजच्या काही माता त्यांना मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जाण्याऐवजी एखाद्या बाबाकडे नेतात आणि म्हणे वरचा प्रभाव आहे. का? मेंदू आजारी पडू शकत नाही, मन दुखू शकत नाही. शिवबा जेव्हा घाबरले तेव्हा मी त्यांना मंत्र नाही तर बुद्धी दिली. आज जेव्हा मी या निसर्गाकडे बघते तेव्हा माझा श्वास अडखळतो. या भारताची हवा विषारी झालेली आहे. जेव्हा मी किल्ले बांधले तेव्हा डोंगरांना सन्मान दिला, नद्यांना जपलं आणि तुम्ही तर हवेलाच शत्रू बनवलं. विकास हवा हो पण विनाश नको. आज मी ऐकते की सत्यासाठी लढणारा सोनम वांगचुक हा अटकेत जातो. का? सत्यासाठी लढणं कधीपासून एवढं धोकादायक ठरलं? मी माझ्या मुलाला सत्तेपुढे झुकायला नाही तर अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिकवलंय. आज या स्त्रिया सत्तेवर बसल्यात, दिल्लीला महिला मुख्यमंत्रीही मिळाली, परंतु हे लक्षात असू द्या की सत्ता ही मिरवण्यासाठी नाही तर ती एक जबाबदारी आहे. मी एक आई म्हणून आज फक्त नाव नाही कमावलं तर इतिहासही घडवला. आज माझा शेतकरी रडतोय, तरुण दिशाहीन आहे, धर्माच्या नावावर माणसातला माणूस राहिलेला नाहीये. मी शिवबांना धर्म शिकवला पण द्वेष नव्हे. आज तर देव मोठा झालाय आणि माणसातला माणूस लहान होत चाललाय. आज मी जिजाऊ म्हणून निराश आहे पण खचलेली मुळीच नाही, कारण मला माहिती आहे की शिवबा हे एकदाच जन्माला येतात पण शिवविचार हे पिढ्यानपिढ्या जगवू शकतात. म्हणून जाताना शेवटी एवढंच बोलेल की मतदान करताना आठवा तुमचं मत हे तुमची तलवार आहे. मतदान करताना आठवा तुमचं मत हे तुमची तलवार आहे. मुलांना घडवताना आठवा की तुमच्या कुशीतून उद्याचा इतिहास घडणार आहे. आणि अन्यायाविरुद्ध गप्प बसताना आठवा की मी जिजाऊ आहे आणि मी कधीच गप्प बसलेली नाही. होय, मी जिजाऊच बोलतेय, आजची नाही तर उद्याच्या युगाची. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.